बोलती कौन आहेस तू? मी बाई तू का बोलायला तोंड नाही? काय सांगू? म्हणजे अगं तू कोण, कुठली, तिथं का आलीस? इथं आसऱ्याला. आसऱ्याला म्हणजे? होय, मला एकटीला बघून माझ्या माग 4 गुंड लागले. आसरा दिसला म्हणून मी इथं आले, पण इथं बी त्यांनी माझा पाठलाग दिला. एकट्यात तुमची चाहूल लागली आणि ती पळून गेली. सर खरं सांगतेस तू? वय हे बघ, मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? नाव काय तुझं? नाव रूपवती. गाव कोणचं? मला गावच नाही तर नाव काय सांगणार? असं कसं होईल? कोणतं ना कोणतं गाव असलंच पाहिजे. सांग कुठल्या गावची तू, आणि इथं अशी एकटी का? सांगितलं ना काय म्हणून. एकटी? वय, एकटी. ना कुणाचा आसरा ना आधार. मग आता जाणार आहेस कुठं? कुठं जाऊ? तेच विचारतोय मी. जिथवर जाणार असेल तिथवर पोहोचतो की? पोचवणार, तर कुठं? ना घर ना दार, ना गाव ना ठिकाणा. कुठं जाणार मी? शिल्पा, ए शिल्पा, ए शिल्पतराव, तो ड्रायव्हर. तू आणि कशाला इतिहास कुणी बघितलं म्हणजे? शिल्पा, ए शिल्पा, ए शिल्पा. मला बघायला होईल. अरे आम्हाला वाटलं नागेच झालं. होय, उशीर झाला म्हणून म्हणतो बघा. ए मारला का खेळा? हा, मग सोडतो काय? चला की धाव तू. चला. अरे तिथे बाई बी दिसली नाही. काहीतरीच काही करताय. एवढा मोठा पैलवानकडे बघा, दिवस काय केला? काय झालं? जिंकली का बाई? मारला का खेळा? मग खेळा ठोकूनच इकडे आल्या. शिरपतरावांनीच पैसे जिंकली. काय नाग्या, झाली का खात्री? आणि होय भीमाबाई, कुठे आहे तुमचा ते मांत्रिक? नाग्या, सकाळी उठल्या त्याची मिशी उतरायला सुरू नगस. आता फार मुंडानच करायचं त्याचं. खरं सांगा शिरपतराव, काय तुम्हाला तिथं बाई दिसली नाही? सांगायला? हार घेतली असती तर सोडलं असतं का? चांगला पैलवानगडी बघून मागा लागले असते. काय शिरपतराव? बर नाग्या, जाऊ का आता? नाही म्हणजे आधीच टाइम झालाय. दादा वहिनी घरी वाट बघत असतील आणि सकाळी उठायचंय मेहनतीला. जा, चला चल. होय हो, तुम्हालाच कशी बाई दिसली तिथं? आता कशी दिसली? तुला काय सांगायचं? निमित्त तुला तेवढं पाहिजे बघ. दार लावून झोप. उठ. माझा जीव घाबरला. तू तू इथं कशी? मी तुमच्या मागोमाग चाले होते. मागोमाग? होय, पण इथं कुठं? मग मी जाऊ तरी कुठे? ते आता मी काय सांगू तुला? तू आधी इथनं जा बघ. हो. जा म्हणतोय ना.
लोकांनी असं बघितलं म्हणजे काय म्हणते, गावचा पैलवान आहे मी, त्यातली कुस्ती आणि जवळ आली, असं बघितलं म्हणजे काय तरा होईल माझी. हे बघ, पुन्हा माझ्या मागणं येऊ नका. काय सांगतोय? हा, आता हाय का माझ्या मागे लागला? तुला जा म्हणून सांगितलं. कुठं जाऊ? म्हटलं मला काय चालते बघ, आता लई झालं. तुला शेवट सांगतो, पुन्हा माझ्या मागे येशील तर याद राख. वहिने, ए वहिने, वहिने, जागच आहे माझं. हा, हळू. आणि हे काय भाऊजी, हे कसलं येणं म्हणायचं तुमचं? आवत म्हणायची नाही, पुन्हा म्हणायची नाही. आणि इतकी रात कुठं होता का तुम्ही? हे जरा बसलो तर बोल. कोण शिल्पाकार? अरे काय म्हणायचं तरी काय आहे? कुठे होता शिल्पाकार? तालमीच्या कट्ट्यावर बसलो होतो. अरे कुस्ती जवळ आली या, जागरण करून जीवाची खराबी करायची होय? नाही, कुस्तीच. बरोबर, झोपा आता. लगेच झोपायला लागला सवय. आणि दूध वाटत असते ना? परत आलीस? मला तुम्हाला काही सांगायचं. हळू. काय म्हणतेस? चला माझ्या बरोबर. कुठं? तुम्ही नुसतं माझ्या मागणी चला. घाबरू नका, कोणीही बघणार नाही. हेच ते ठिकाण. कसलं? तेच तर सांगायचं. या. या ना. या. या ना. या. हेच ती जागा. आठवते तुम्हाला?
इथंच आपल्या गाठी भेटी होत होत्या. आपण एकमेकाला चोरून भेटत होतो. पण कसं कुणास ठाऊक एक दिवस घरच्या लोकांना सुगावं लागला. आपण दोघं साऱ्या जगाला विसरून एकमेकाच्या मिठीत गुंग झालो होतो. इतक्यात आई आली. तिनं आपल्याला बघितलं आणि आपल्या गाठी भेटी पण झाल्या. दिवसभर मला अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवला. आई देखील रात्री माझ्या अंगावर हात ठेवून झोपू लागले. माझ्यावर कुणाचा विश्वास बसला. त्यांना वाटलं मी पळून जाईन. आणि एक दिवस त्यांनी माझ्या मनाविरुद्ध माझं लगीन ठरवलं. माझ्या मनाचा कोंडमारा झाला. मी तुमच्याशिवाय जगू शकत नव्हते. माझ्या मैत्रिणीकडून मी तुम्हाला निरोप लिखून पाठवला. पर तुम्ही आलात. मी तुमची खूप खूप वाट पाहिली. अखेर लग्न एका दिवसावर येऊन ठेपलं. मला काही सुचना. लग्नाच्या आदल्या रात्री आई माझ्या जवळ झोपली होती. रातचं मध्यानीला माझ्या अंगावरचा आईचा हात मी हळूच बाजूला केला. मनाला बांधून घालणारे सारे मायेचे पाश मी तोडून टाकले आणि तीरासारखी इथून पळत सुटले. अशी